सो वेलकम एव्हरीवन. वेलकम टू सदैव क्लासेस. सगळ्यांचं सदैव क्लासेसमध्ये स्वागत आहे बघा. आपण आज शिकणार आहोत तुमचं इयत्ता 6वीचं जिओग्राफी किंवा आपण त्याला म्हणूया भूगोल. जिओग्राफी किंवा भूगोल आपल्याला आज घ्यायचा आहे इयत्ता 6वीचं. आपल्याकडे वेळेची कमतरता असल्यामुळे आणि त्याचबरोबर थोडा आवाज बंद ठेवायचा आहे. या ऑनलाईनच्या गडबडीमध्ये आपल्याला थोडंसं सर्वांना वेगळं शिकवणं शिकवणं कठीण पडतंय. त्यामुळे आपण तुमचं सायमल्टेनियसली घेत असतो अभ्यास. तर आपला पहिला धडा शिकवायचा आहे त्याचं नाव आहे पृथ्वी आणि वृत्त. काय नाव आहे तुम्हाला त्या धड्याचं? पृथ्वी आणि वृत्त. खूप छान धडा आहे बघा. आपण त्या धड्याचा नीट अभ्यास करणार आहोत. तुम्ही समजून घ्यायचंय. काही प्रश्न असेल तुम्ही विचारू शकता. काय नाव आहे त्याचं? पृथ्वी आणि वृत्त. अर्थ अँड दी बघा काय धडा तुमचा? So your lesson is the earth and the graticule. The earth and the graticule, right? The earth and the graticule. See, concept तुमचा सेम राहतो. ओनली द लँग्वेज चेंज. बाकी सगळं तुमचं सेम राहतं. ओनली द लँग्वेज चेंज. बाकी सर्व ऑलमोस्ट थिंग्स सेम राहतात बघा. आता अक्षरवृत्त आणि पृथ्वी आणि वृत्त म्हणजे काय? तर आपल्याला शिकायचं आहे पृथ्वी आणि वृत्त म्हणजे काय? नेटवर्क गेलं असेल तर परत जॉईन करू शकता तुम्ही सगळे. 2 मिनिटं. आता बघा तुम्हाला शिकायचं आहे पृथ्वी आणि वृत्त. जर तुम्ही पृथ्वीचा विचार केला, हा तुम्हाला पूर्ण जगाचा नकाशा दिलेला आहे. हा काय तुमचा पूर्ण जगाचा नकाशा तुमच्या समोर आहे बघा. हा जगाचा पूर्ण नकाशा तुमच्या समोर आहे. या ठिकाणी जर तुम्ही पूर्ण जगाचा विचार केला, तर या ठिकाणी बघा हां, बघा तर या ठिकाणी तुम्ही पूर्ण जगाचा जर या ठिकाणी विचार केला, तर तुम्हाला या ठिकाणी 7 खंड दिसतायत. किती खंड दिसतायत? 7 खंड दिसतायत. मी तुम्हाला सांगतो कोणकोणते खंड आहेत ते. तर या ठिकाणी डावीकडे आहे ऑस्ट्रेलिया खंड आहे. आशिया खंड आहे. भारत या त्याचा एक भाग आहे. भारत आपण आशिया खंडात राहतो. इकडे या बाजूला युरोप खंड आहे. इथे बघा आफ्रिका खंड आहे. हा आहे आपला दक्षिण अमेरिका खंड. या ठिकाणी उत्तर अमेरिका खंड. बरोबर. अजून एक खंड आहे तो इकडे तुम्हाला इथे दाखवला की नाही माहित नाही मला. असेल कदाचित. हां. इथे बघा एक अंटार्क्टिका खंड तुम्हाला दिसतो. सगळ्यात खाली इथे तुम्हाला अंटार्क्टिका खंड दिसतोय. कॅन यू सी अंटार्क्टिका खंड तुम्हाला. बरोबर. किती कॉन्टिनेंट झाले? 7 झाले. तुम्ही मोजून बघा. किती आहेत? 7. हं. आणि त्याच्यासोबत तुम्हाला 5 महासागर या ठिकाणी दिलेत. किती महासागर आहेत? 5. पॅसिफिक महासागर दिलेला आहे. या ठिकाणी आहे हिंदी महासागर. आवाज बंद ठेवायचा आहे. अटलांटिक महासागर, आवाज बंद ठेवायचा दक्षिण आहे. महासागर, हां, बरोबर. इथे आहे अटलांटिक महासागर. इथे आहे दक्षिण महासागर आणि अजून एक आहे तो वरच्या बाजूला आहे. या ठिकाणी बघा. हां, इथे बघा आर्क्टिक महासागर दिसतो सगळ्यांना? या ठिकाणी बघा कोणता आहे तुमचा आर्क्टिक महासागर या सगळ्यांनी वर तुम्हाला दिलेला आहे. बरोबर? आता परत तुम्हाला थोडं रिपीट करतो. इंग्लिश वाचण्यासाठी सुद्धा सांगतो. See, there are 7 continents you can see here. 7 continents. See, there are 7 continents you can see here and 5 oceans. 7 continents and 5 oceans. So, which are the 7 continents? Let's see which are the 7 continents. First is the Australia. Second, we have seen. Second, you can see here is Asia. Then it is Europe here. This is Africa, North America, South America, and किती झाले? 6 झाले. And the last one is here. Last one is here. This one, Antarctica. Last one is this one, Antarctica. Last one is this Antarctica. So these are the 7 continents, and there are 5 oceans also. तुम्हाला 5 oceans दाखवले आहेत. There are 5 oceans also. Yes, here you can see the oceans. 5 oceans are given shown to you. Hmm. Pacific Ocean, Indian Ocean, Southern Ocean, and Atlantic Ocean. Southern Ocean and Atlantic Ocean. किती झाले? 4 झाले. And one more is there here. This one here, it is Arctic Ocean. It is Arctic Ocean here. It is Arctic Ocean here. Getting Arctic Ocean. Now you can see there are some boys and girls shown to you, and some countries are also given to you. Some countries are also given to you. कोणकोणते बघा. काही मुलं तुम्हाला दिलेली आहेत. जर तुम्ही डावीकडून विचार केला, डावीकडून नाही तर उजवीकडून विचार करा. उजव्या बाजूने विचार करायचा तुम्हाला नकाशामध्ये. बघा तुम्हाला एक मिचिको नावाची मुलगी दिसते या ठिकाणी. बरोबर? कोण दिसतं तुम्हाला? मिचिको नावाची मुलगी आहे. ती राहते कुठे? टोकियोमध्ये. कुठे राहते ती? टोकियोमध्ये. टोकियो कुठे आहे? जपानमध्ये. टोकियो कुठे आहे? जपानमध्ये आहे. त्यानंतर इथे एक मीनाक्षी नावाची मुलगी आहे. ती राहते कुठे? पोर्ट ब्लेअरला. कुठे राहते? पोर्ट ब्लेअरला. पोर्ट ब्लेअर हे काय आहे? तर अंदमान निकोबारची ती राजधानी आहे.
त्यानंतर इथे एक शाहिद नावाचा मुलगा आहे. तो राहतो कुठे? आग्र्याला. कुठे राहतो तो? आग्र्याला. कुठे राहतो तो? आग्र्याला. बरोबर? त्यानंतर अजून तुम्ही बघा आता या ठिकाणी एक ग्रॅहम नावाचा मुलगा आहे. तो राहतो सेंट पीटर्सबर्गला. कुठे राहतो? सेंट पीटर्सबर्गला. युरोपमध्ये सेंट पीटर्सबर्ग आहे. त्यानंतर इथे एक नतालिया नावाची मुलगी आहे. ती पण राहते कुठे बघा? तर ती राहते रोममध्ये. हा राहतो सेंट पीटर्सबर्गला. आणि इथे आहे किंबर्ले नावाची एक मुलगी आहे. ती सॉरी एक मुलगी आहे. तिचं नाव खाली दिलेलं आहे. ती राहते कुठे? किंबर्ले या ठिकाणी. कुठे राहते? किंबर्ले या ठिकाणी राहते. तिचं नाव आहे कात्या. काय नाव आहे तिचं? कात्या. आणि इथे बघा, इथे एक डाव्या बाजूला एक अजून एक माणूस आहे. माणूसच दिसतो किंवा एनरिके नावाचा एक मुलगा आहे. तो राहतो कुठे? लिमा. कुठे राहतो? लिमा या ठिकाणी तो राहतोय. आता हे सांगायचं कारण तुम्हाला एवढंच आहे, की आता पुढे तुम्हाला काय गोष्टी आहेत त्या तुम्हाला कळायला पाहिजेत. म्हणून तुम्हाला हे सगळं सांगायचं इथे कारण आहे. बघा, लेट्स सी वेअर द चिल्ड्रन आर. जस्ट अ मिनिट अर्णव आहे, राजम, शालोम, वेदिका, येस 2 मिनिटं. ओके, चलो. नाऊ यू कॅन सी देर आर चिल्ड्रन. सी इथे कोण आहे? हिअर शी इज अ मिशिगो. मिशिगो आहे टोकियोमध्ये. देन पोर्ट ब्लेअर मध्ये मीनाक्षी इज देअर. आग्रा. हू इज देअर इन आग्रा? शाहिद. शाहिद आग्रामध्ये राहतो. देन ग्राहम लिव्स इन सेंट पीटर्सबर्ग. रोम मध्ये राहते नतालिया. अँड देअर इज अ कात्या. कात्या कुठे राहते? किंबर्लेमध्ये. देन एनरिके लिव्स इन द लिमा. लिमा इथे राहतो तो साऊथ अमेरिकेमध्ये. वाय द नेम्स आर गिवन टू यू? बिकॉज यू आर गोइंग टू लर्न अबाउट देम इन द फॉलोइंग फिगर्स. पुढे तुम्हाला शिकायचं त्यांच्याबद्दल काय काय ते बघा. काय प्रश्न काय त्यांचे बघा आता इथे. बरं. तुम्हाला नकाशात कोणकोणती शहरं दिसत आहेत हे तुम्ही मगाशी वाचली. कोणकोणती शहरं शहरं दिसत आहेत. त्या मुलांची नावाच्या बाजूला आपण शहरांची नावं वाचली होती. त्यानंतर ताजमहल कोणत्या शहरात आहे? ताजमहल कोणत्या शहरात आपण बघितलं? ताजमहल कोणत्या शहरात आहे? आग्रा. ताजमहल कोणत्या खंडात बघितला आपण? आशिया खंडात. कोणत्या खंडात बघितलं? आशिया खंडात. आता ताजमहल कोणत्या दिशेला आहे? याचा जर आपण प्रश्न विचारला तर प्रत्येक जण काय सांगेल तुम्हाला? वेगळी उत्तरं देईल. काय सांगेल तुम्हाला? वेगळी उत्तरं तुम्हाला देईल. आता बघा इथे ताजमहल हे त्या एका ठिकाणी तुम्हाला ताजमहल दिलेला आहे. दिसतं तुम्हाला ताजमहल स्क्रीनवर बघा सगळ्यांनी. हे ताजमहल आहे बघा. हे ताजमहल आहे. आहे कुठे? आग्रामध्ये. आग्रा कुठे आहे? आहे. हे आहे. फोन आहे. जा तिकडे. नाव जर तुम्ही विचारलं हिला कोणाला? मिशिगोला, तर ती काय सांगेल? ताजमहल कुठल्या दिशेला आहे? पश्चिम दिशेला आहे. तुम्ही जर विचारलं नतालियाला की ताजमहल कोणत्या दिशेला आहे? तर ती सांगेल पूर्व दिशेला आहे. बरोबर? तुम्ही जर विचारलं हिला कात्याला विचारलं ताजमहल कोणत्या दिशेला आहे? तर ती सांगेल उत्तर दिशेला आहे. राइट? हां, जर तुम्ही या विचारलं ग्राहमला विचारलं ताजमहल कोणत्या दिशेला आहे? तर ग्राहमच्या तुलनेत ताजमहल हे कोणत्या दिशेला येतं? ऑलमोस्ट दक्षिण दिशेला येतं. राइट? समजतं? मग त्यामुळे प्रत्येक ताजमहल एका ठिकाणी आहे, परंतु या मुलांच्या तुलनेमध्ये काय होणार? ती दिशा बदलणार. ती दिशा या ठिकाणी काय होणार? बदलणार. Okay, chalo. So what are the questions they have asked? Questions. Which places are shown on the map in the city? In which city is the Taj Mahal? Taj Mahal कोणत्या city मध्ये आहे? You know, we have seen Taj Mahal is in the Agra city. And in which continent? Continent कोणता आहे? Asia continent. In which direction is the Taj Mahal located for the Graham St. Petersburg, for Katya in Kimberley, for Michiko in Tokyo, and Meenakshi in Port Blair? Yes. What happened, guys? क्या हुआ राज? बोलो बेटा. ओके राज, आप मुझे ऐसे मोबाइल लैपटॉप पे नहीं समझेगा बेटा. चलो. सो व्हाट इज गिवन टू यू नेक्स्ट क्या है देखो तो आपने हमने देखा कि कौन से डायरेक्शन में ये इनके सारे डायरेक्शन में. नाउ वी आर गोइंग टू लर्न व्हाट डू यू मीन बाय. आता शिकवायचं तुम्हाला कोणीय अंतर शिकायचं आहे. कोणीय अंतर. बरोबर? कोणीय अंतर तुम्हाला शिकायचं आहे. आणि ही आपली पृथ्वी आहे 1.2 डायग्राम पृथ्वी. हं? बघा. आता आपण म्हणतो पृथ्वी पूर्णपणे गोल आहे का? नाही. पूर्णपणे पृथ्वी गोल आहे का? नाही. जर पृथ्वी पूर्णपणे गोल असती, तर हे जे अंतर आहे ते दोन्हीचं सारखं असतं. म्हणजे हे काय आपल्या समोर दाखवलेलं आहे ते आहे डायमीटर. काय आहे? डायमीटर. त्याला मराठीमध्ये व्यास म्हणतात. तुम्ही शिकलेले आहात इयत्ता 4थी मध्ये. आता ओके राज. नाउ द डायमीटर. Okay, guys. So the difference, see,
आता हिअर आपण जर बघितलं या पृथ्वीकडे जर आपण बघितलं तर इथे कोणता ध्रुव आहे तुमचा उत्तर ध्रुव आहे. हिअर इट इज अ नॉर्थ पोल म्हणतो आपण त्याला नॉर्थ पोल. इथे आहे तुमचा दक्षिण ध्रुव. कोणता ध्रुव आहे? दक्षिण ध्रुव याला म्हणतो साउथ पोल. दक्षिण ध्रुव किंवा साउथ पोल. नाव इथून बघा ही आपल्याला समजणे म्हणजे आपण वेस्ट आणि हे ईस्ट आहे समजा अशी आपल्या आहे अंदाजे. नाव द डिस्टन्स इथून इथपर्यंत अंतर किती आहे सांगा बरं ते 12,656 किलोमीटर किती आहे? 12,756 किलोमीटर आणि जर आपण त्याचं उभं माप घेतलं तर किती येतं ते 12,714 किलोमीटर. तर कोणतं मोठं सांगा? 12,714 मोठं आहे का 12,756 मोठं आहे? तर साहजिकच आहे. आडवी जी काही लांबी आहे ती मोठी आहे. दॅट मीन्स आपली पृथ्वी या बाजूला थोडीशी कशी आहे? हे डिस्टन्स कमी आहे. बरोबर? हे डिस्टन्स कसं आपल्या पृथ्वीचं कमी आहे बघा. पृथ्वीचं डिस्टन्स कसं आहे? कमी आहे. म्हणजेच काय? तर परत सांगतो बघा. लेट्स रिपीट. If you measure the distance, if you measure the distance, this is from the horizontal आपण जर distance मोजलं Earthचं, it is 12,756 kilometer and the vertical is 12,714 kilometer. आवाज बंद ठेवायचा वांद्रे प्लीज. Now, from this what do we get? आपल्याला काय कळतं बघा. फ्रॉम दिस व्हॉट डू यू गेट आपल्याला काय कळतं तर इकडे बघा तुम्हाला स्क्रीनवर सगळ्यांना दिसेल नीट सगळं लक्ष द्यायचं आहे. तर आपण पृथ्वीची पूर्व पश्चिम लांबी आणि उत्तर दक्षिण लांबी 12,756. हा अर्णव आवाज बंद ठेवा बाळा प्लीज. हा चला पुढे बघूया. तर पृथ्वी कुठे गेला इथे हा इथे आहोत आपण. पृथ्वीची पूर्व पश्चिम लांबी आपण मोजली उत्तर दक्षिण व्यासांची लांबी दाखवली आहे. यावरून आपल्याला काय कळतं की पृथ्वीच्या प्रचंड आकारमानाची कल्पना आपल्याला येईल. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील महासागर जमिनीचा उंच सखल भाग वने इत्यादी व असंख्य लहान मोठी बेटे यांमुळे काय झालं पृथ्वीवर अशा उभ्या आडव्या रेषे काढणं शक्य आहे का नाही. यावर उपाय म्हणून माणसाने काय केलं पृथ्वीची प्रतिकृती काढली आणि त्या त्याला नाव दिलेलं आहे पृथ्वी गोल. मानवाने निर्माण केलेला आहे आणि पृथ्वीवरील स्थान निश्चितीसाठी करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. पृथ्वी गोलावर काढलेल्या रेषा या पृथ्वीवर आहेत का प्रत्यक्ष नाही त्यांना आपण काल्पनिक रेषा म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला काल्पनिक रेषा म्हणतो. लेट्स सी व्हॉट इज गिवन टू यू आणि मग तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगतो तुम्हाला काय काय आहे ते बघा. नाव सगळं लक्ष द्यायचं स्क्रीनवर. द the lengths of the east west and north south diameters of the earth which is shown. This will give you some idea about the size of the earth. Size of the earth खूप मोठी earth लक्षात घ्या. It is very big. Yes, so it is very big earth. So oceanic waters uneven. Wait. Just a minute. कांबळे येतो 2 मिनिट थांबा. हाँ चलो. So oceanic waters, uneven nature of the land, forest, innumerable islands of different sizes and buildings make it impossible to actually draw such lines on the earth. आपण अर्थ बोलवते कुठल्याही प्रकारच्या लाईन ड्रॉ करू शकत नाही. So what happened in order to overcome this difficulty, geographers developed a miniature model of the earth in the form of a globe. ग्लोब काय आहे तुम्हाला माहिती आहे तुम्हाला मी परत समजून सांगतो. ग्लोब तुम्ही बघितला असेल एखाद्या तुमच्या प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये असं मोठा गोल असतो बघा. This can be used to determine locations on the earth. One can actually draw horizontal and vertical lines on a globe through, sorry, though not on the earth. This they are imaginary lines on the earth. They are imaginary lines on the earth. Getting? So now तुम्हाला explain करून सांगतो बघा मी. So here you can see the horizontal lines they make angle. तो एक angle तयार होतो at the center of the earth. So this these horizontal lines are known as latitude, parallels of latitude, right? बघा. First start from 0 से start होता है. Then 10 degree, 20 degree, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. जसं आपल्या ह्याच्यामध्ये असतं ना प्रोट्रॅक्टर मध्ये 90. Then again इथून परत सुरुवात करायची 10, 20, 30, 40, 50, 60, 70 into 90. समजलं याला काय म्हणतात इथं पण सेम होणार इकडे याचे आता गाव घे या पण 90 इथं 90 पर्यंत येणार इथे पण 90 पर्यंत येणार. सो दिस इज युअर नॉर्थ. हा काय झाला नॉर्दर्न हेमिस्फिअर हा झाला तुमचा साऊदर्न हेमिस्फिअर. याला म्हणतो आपण उत्तर गोलार्ध आणि याला आपण म्हणतो दक्षिण गोलार्ध. हे तुम्हाला चौथीला झालेलं आहे. पृथ्वीच्या मध्यभागी जर आपण एक रेष मारली बरोबर तर ही जी मध्यभागी रेष असते ना त्याला 0 अंश रेखावृत्त अक्षवृत्त म्हणतात. 0 डिग्री इट इज नोन एज लॅटिट्यूड दॅट इज त्यानंतर विषुववृत्त. ओके. विषुववृत्त किंवा इक्वेटर त्याच्यामध्ये 2 भाग होतात.
हा वरचा भाग नॉर्दर्न हेमिस्फियर उत्तर गोलार्ध आणि हा जो खालचा भाग आहे दॅट इज सदर्न हेमिस्फियर किंवा दक्षिण गोलार्ध. सदर्न हेमिस्फियर दक्षिण गोलार्ध. बरोबर? ठीक आहे. हं. ते पण तुम्हाला दिले बघा इथे नॉर्थ पोल, साउथ पोल वगैरे तुम्हाला सोपं आहे सांगतो तुम्हाला पुढे.